एमपीएससीचे विद्यार्थी वयोची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी मागील 3 दिवसांपासून आंदोलन करत होते. काल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना समर्थन दिलेलं होतं. पाटील 3 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते. काल तुम्ही सुद्धा सहभागी झालेला होतात. वरिष्ठांशी बोलला होता, सरकारशी बोलला होता. काय झालं आज? मुख्यमंत्र्यांना बोलून उदय सामंत साहेबांनी शब्द दिला आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर जाऊ देणार नाहीत. आणि मोहोळ साहेबाशी तसं बोलणं झालं आहे. विखे पाटील साहेबही बोलले, अभिमन्यू पवार साहेब पण बोलले, त्या विषयात मुख्यमंत्र्याचे वैद्य पण बोलले. मला वाटतं आता पर्याय नाही आहे काय, तर थांबलं पाहिजे त्यांच्या शब्दावरती. पण आता तो पोरांचा निर्णय आहे अंतिम, त्यांना जेव्हा घ्यायचा. आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, ते तर म्हणले होते 1 घंट्यासाठी या, आम्हाला उभा सुद्धा राहू द्या ना तिथं. हे आजचा दिवस जर आंदोलन ताणून धरलं तर फरक पडू शकतो. तर काल दिवसभर त्यांच्या म्हणण्यानुसार बसलो आहे मी, कारण त्यांना ते कालच परवाच त्यांनी मोडीत काढलं होतं त्यांचं आंदोलन. तर आत्ता आणखीन आजपर्यंत प्रयत्न केला. मग शेवटी पोरच म्हणले की शेवटचा त्यांना आम्हाला बोलायला लावा की तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग त्यांना उदय सामंत साहेब आणि अभिमन्यू पवार साहेब आणि मोहोळ साहेब बोललेत की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग आता काय निर्णय घेते त्यांचे त्यांना माहीत. पण विद्यार्थी मला तसं म्हणले की आता आम्हाला शेवटचा फोन करून द्या की वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग आता शेवटचा फोन झाला. आता निर्णय आंदोलनाचं घेण्याचं त्यांच्या हातात आहे, ते माझ्या नाही आहे. कारण मी नेतृत्व करत नाही, मी एक पाठिंबा द्यायला लेकराबाळात त्यांना न्याय मिळावा म्हणून आधार देण्यासाठी आलो. पाटील साहेब, वाऱ्यावर सोडणार नाहीत म्हणजे काय करणार आहात? उद्या आहे ना, विद्यार्थ्यांचा पेपर आहे. आता ते बैठकीत ते ठरवते नाही, एखाद्या वय वाढून देतील, वयोमर्यादा वाढवतील किंवा ते पोरांच्या बैठकीत होईल. असं तर काहीच होणार नव्हतं. मग ते तर म्हणत होते पेपरच घ्यायचे, किंवा त्या शब्दावर तरी आले ते वाऱ्यावर सोडणार नाही. पण वाऱ्यावर सोडणार नाही ह्यो शब्द घेत नव्हते, किंवा तेवढं होणं त्यांना मिळालं. पाटील साहेब, दुसरं एक म्हणजे ज्या ठिकाणी काल आंदोलन झालेलं होतं तिथं खूप मोठ्या पद्धतीने पोलीस वगैरे आले. सकाळपासून SRPFचे पथक सुद्धा तिथं दाखल झालेलं आहे. बंदूक घेऊन पोलीस होते. पण त्यांनी अडवलंय का? नाही. मी दोष नाही देणार. अडवलं म्हणलं मी डायरेक्ट म्हणत असतो पोलिसांनी अडवलंय. आणि ह्या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात फरक आहे. आम्हाला जिथं अडवतं तिथं मुद्दाम जात असतो मग आम्ही. पण हे पोरांचं आयुष्य करिअर बरबाद नाही झालं पाहिजे हो. आणि मी ज्यावेळेस ग्राउंडकडे निघालो त्यावेळेस पोरं म्हणले ग्राउंडवर नाही जायचं, कारण आमच्यावर केसेस करते. आणि मग त्या पोरांचा करिअर खराब करून मला काय आनंद आहे? काही आनंदच नाही ना मला. कारण परत म्हणते याला माहीत होतं, मला राज्यातले लोक नाव ठेवतील, याला माहीत होतं की तिथं पोलीस येतं, मग काय पोरं घेऊन जायचे. शिकणाऱ्या पोरांचं आयुष्याचं वाटलं झालं. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे आंदोलन चालावं लागतं आणि आमच्या आंदोलन आमच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागतं. त्यामुळे सोयीने घेतलं. आता दिलाय शब्द त्यांनी की आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या मुलांवरती कारवाई झालेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांशी काही बोलणं झालेलं आहे का? पोलिसांशी झालं. आणि मोहोळ साहेबांनी जबाबदारी घेतली की मी त्या पोरांवरती गुन्हे आम्ही मुख्यमंत्र्याला बोलून वापस घेतो. पुढच्या वेळेस कशा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहात? पुढच्या भूमिका म्हणजे ते जसं म्हणते तसं असतं आपलं. फक्त त्यांच्या सोयीने आंदोलन करावं लागतं. हे कारण हिले नाजुकीचे शिकणारे पोरं आहेत, त्यांचं वाटोळ होऊ नये. आईबापान खूप शिकवलंय त्यांना कष्ट करून, त्यांचं वाटोळ होऊ नये एखाद्या चुकीमुळं, म्हणून असं दमाने घ्यावं लागतं. उद्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे, काय सांगाल त्यांना? चालेल, आता पेपरला तर जा, सगळे द्या. जर रद्द झालंच रात्रीतून कशातून तर माघारी येता येईल, पण जा. कारण पेपर द्यायची वेळ आली तर तिथं देताल तरी पेपर ते तर होईल. ते सांगितले. आता त्यांचा निर्णय. आता पोरांचा बाकीचा काय, फक्त कोणी आत्महत्या करू नका. कोण कोणाचं नसतं, आत्महत्या करू नका. चलो, धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील. त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी उद्याच्या पेपरसाठी जावं. माझं सरकारशी बोलणं झालेलं आहे. सरकारने त्यांना शब्द दिला आहे की त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.